learn some genetic terminology. आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये टर्म पाहिल्या. आता आज काही टर्म पाहणार आहोत. जेनेटिक टर्मिनॉलॉजी त्यामध्ये आता 6 ते 7 आपण आज शिकणार आहोत. मग हा टॉपिक पूर्ण होईल. जेनेटिक टर्मिनॉलॉजी त्यामध्ये आता आपण फर्स्ट टर्म पाहणार आहोत, मोनो हायब्रिड. मोनो हायब्रिड म्हणजे काय? मोनो मीन्स सिंगल. इट इज अ प्रोड्यूस फॉर्म ए क्रॉस बिटवीन 2 प्युअर पेरेंट्स डिफरिंग इन ए सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज मोनो हायब्रिड. यामध्ये तर मोनो हायब्रिड म्हटलं का त्यामध्ये फक्त एकच जोडी असते, सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग त्यामध्ये कोणती पण तुम्ही 7 पैकी महिन्यामध्ये 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलेले आहे. त्यापैकी कोणतं कॅरेक्टर घेतलं का त्यामध्ये जर क्रॉस घडून आला तर त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड. इट इज अ प्रोड्यूस फॉर्म ए क्रॉस बिटवीन 2 प्युअर पेरेंट्स डिफरिंग इन ए सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. फक्त मात्र इथं किती एकच पेअर आहे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची एकच पेअर घेतली, त्यामध्ये क्रॉस घडून आला तर दॅट इज कॉल्ड ॲज मोनो हायब्रिड. त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड. मग त्यामध्ये मोनो हायब्रिड म्हटलं का त्यामध्ये आता सेकंड टर्म आहे डाय हायब्रिड. मोनो मीन्स सिंगल, डाय मीन्स 2. मागाशी मोनो हायब्रिडमध्ये फक्त एकच सिंगल पेअर होती, यामध्ये किती पेअर असतात? डाय हायब्रिड म्हणजे मीन्स 2 पेअर. इट इज प्रोड्यूस फॉर्म ए क्रॉस बिटवीन 2 प्युअर पेरेंट्स डिफरिंग इन ए 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर is called as a dihybrid cross. आता मग अशा आपण मोनो हायब्रिडचं फॉर एक्झाम्पल पाहूया. त्यामध्ये हाईट ऑफ द स्टेम आपण घेऊया 12 आणि डॉट. हे झालं फिनोटाईप. जिनोटाईप काय? कॅपिटल टी. डॉटचे काय? स्मॉल टी. यापासून जे गॅमेट्स तयार होतील तर फक्त एकच टाईपचे गॅमेट्स तयार होतील, कॅपिटल टी. आणि इथं कोणते होतील? स्मॉल टी. आणि यामध्ये क्रॉस घडून आला की त्यामध्ये सगळे जे प्लॅन्ट तयार होतात ते कोणते प्लॅन्ट तयार होतात? सगळे टॉल प्लॅन्ट तयार होतात. कारण टॉल प्लॅन्ट इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. यामध्ये टॉल काय? डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आता यामध्ये आपण सिंगल पेअर घेतली टॉल वर्सेस डॉट. त्यामध्ये हा जो क्रॉस केलेला आहे दॅट इज मोनो हायब्रिड क्रॉस. त्याला काय म्हणायचं? मोनो हायब्रिड. आणि डाय म्हटलं का त्यामध्ये किती पेअर असतात? 2 पेअर असतात. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. कॅपिटल आर, कॅपिटल वाय. आणि इकडं स्मॉल आर, स्मॉल वाय. या 2 पेअर आहे. इथे सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, हाईट ऑफ द स्टेम. आणि तिथे किती आहे? 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. त्यामध्ये येलो आणि रिंकड ही एक पेअर झाली. आणि दुसरी कोणती आहे? सीड आहे. त्यामध्ये येलो आणि ग्रीन सीड्स असे हे 2 पेअर आहे. तर हे झालं. यापासून 2 टाईपचे गॅमेट्स तयार होतील, कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय. इकडं स्मॉल आर आणि स्मॉल वाय. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डायहायब्रिड क्रॉस. मोनो हायब्रिडमध्ये फक्त लक्षात ठेवा एकच पेअर असते, सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि डायमध्ये किती पेअर असतात? 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. इट इज अ प्रोड्यूस फॉर्म ए क्रॉस बिटवीन 2 प्युअर पेरेंट्स डिफरिंग इन ए 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज अ डायहायब्रिड क्रॉस. तर असे हे 2 टर्म पाहिले आपण मोनो हायब्रिड. आता पुढे आपण शिकणार आहोत फॉर एक्झाम्पल मोनो हायब्रिड आणि डायहायब्रिड. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे होमोलॉगस क्रोमोसोम्स. होमो मीन्स सिमिलर. आता होमोलॉगस क्रोमोसोम म्हणजे काय? आता द मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोसोम present in a diploid cell are called as a homologous chromosome.
म्हणजे होमोलॉगस क्रोमोसोम, त्यामध्ये होमो मीन्स सिमिलर, जे क्रोमोसोमचे जे मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर, मॉर्फोलॉजिकली पण ते सारखे, जेनेटिकली पण सारखे आणि स्ट्रक्चरली पण ते कसे असतात, सारखे असतात, त्या क्रोमोसोमला काय म्हणायचं, होमोलॉगस क्रोमोसोम. द मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली, स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोसोम प्रेझेंट इन ए डिप्लॉइड सेल आर कॉल्ड ॲज अ होमोलॉगस क्रोमोसोम. त्यांना काय म्हणायचं, होमोलॉगस क्रोमोसोम असं म्हणतात. आता नेक्स्ट आपण दोन टर्म पाहूया, बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस पाहूया. त्यामध्ये फर्स्ट आपण टर्म पाहूया बॅक क्रॉस. आता बॅक क्रॉस म्हणजे काय, इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी, F1 प्रोजेनी म्हणा किंवा F1 हायब्रिड म्हणा, विथ एनी ऑफ द पेरेंट्स आर कॉल्ड ॲज अ बॅक क्रॉस. आता बॅक क्रॉस म्हणजे काय, बॅक क्रॉस म्हणजे इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी, इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी. आता आपण हे एक्झाम्पल घेऊया, त्यामध्ये जी प्रोजेनी तयार झालेली आहे दॅट इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी किंवा F1 हायब्रिड, म्हणजे इथे कोणतं येईल, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पेरेंट्स. त्या हा जो F1 प्रोजेनी आहे त्याचा क्रॉस कोणाबरोबर होतो, एनी ऑफ द पेरेंट्स. बॅक म्हणजे काय, पुन्हा मागं जा पहा. मग हे जे F1 हायब्रिड तयार झालेले आहे याचा क्रॉस पुन्हा या पेरेंट्स बरोबर होतंय, त्याला म्हणायचं बॅक क्रॉस असं म्हणायचं पहा. मग इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी काय आहे, कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे पहा. ही झाली F1 प्रोजेनी आणि याचा क्रॉस बरोबर कोणाला, विथ एनी ऑफ द पेरेंट्स. कोणते पेरेंट्स म्हणजे कोणते, त्यामध्ये कोणते पेरेंट्स येतील, कॅपिटल टी, कॅपिटल टी किंवा स्मॉल टी पहा. यामध्ये F1 हायब्रिड क्रॉस बिटवीन एनी ऑफ द पेरेंट्स, कॅपिटल टी स्मॉल टी दोन्ही पण कसे आहे, होमोझायगस आहे पहा. इथं डॉमिनंट आहे, इथं कसे आहे ते रिसेसिव्ह आहे, परंतु दोन्ही पण टाईपचे कसे आहे ते होमोलॉगस क्रोमोसोम्स, होमोलॉगस आहेत पहा. मग या बॅक क्रॉस म्हणजे काय, जे F1 जी प्रोजेनी तयार झाली F1 प्रोजेनीचा क्रॉस पुन्हा बॅक म्हणजे पुन्हा मागं जाऊन पुन्हा त्याच्याच पेरेंट्स बरोबर होते, त्याला म्हणायचं बॅक क्रॉस असं म्हणायचं. इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पेरेंट्स, म्हणजे ते दोन्ही जे पेरेंट्स असतात त्यापैकी कोणता पण एका पेरेंट्स बरोबर क्रॉस घडून आणायचा आहे, त्याला म्हणायचं बॅक क्रॉस असं म्हणतात. आता टेस्ट क्रॉस म्हणजे काय, टेस्ट क्रॉस म्हणजे इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी, इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंट. आता इथं कोणती आहे, त्यामध्ये F1 प्रोजेनी कोणती आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंट्स. परंतु इथं जो क्रॉस आहे तो कोणास बरोबर आहे, फक्त होमोझायगस बरोबरच आहे, परंतु ते कसे पेरेंट्स आहे, रेसेसिव्ह पेरेंट्स आहे पहा. मग रेसेसिव्ह पेरेंट्स कोणते घ्यायचे, स्मॉल टी घ्यायचे पहा. त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस असं म्हणायचं. इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट्स आर कॉल्ड ॲज अ टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉसमध्ये फक्त थोडाच फरक आहे, त्यामध्ये दोन्ही पण क्रॉसमध्ये जे F1 प्रोजेनी तयार होती, बॅक क्रॉसमध्ये जी F1 प्रोजेनी आहे त्याचा क्रॉस एनी ऑफ द पेरेंट्स, कोणत्या पण पेरेंट्स बरोबर करायचा आहे, त्याला म्हणायचं बॅक क्रॉस असं म्हणतात. आणि टेस्ट क्रॉस म्हणजे इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट्स. इथं मात्र कोणते पेरेंट्स घ्यायचे, रेसेसिव्ह पेरेंट्स घ्यायचे पहा. इथं दोन्ही पण कोणते पण घेतलेले चालतात, पण मात्र इथं टेस्ट क्रॉसमध्ये कोणते घ्यायचे, होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट्सच घ्यायचे आणि त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस असं म्हणतात. तर या झाला बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. आता पुढच्या दोन टर्म आहेत पहा, फेनोटायपिक रेशो आणि पुढची टर्म आहे जेनोटायपिक रेशो. या दोन आपण बरोबरच पाहूया. फेनोटायपिक रेशो आणि जेनोटायपिक रेशो. फेनो मीन्स एक्सटर्नली म्हणजे फिजिकली आणि जेनो म्हणजे मीन्स
जेनोटाईप जेनेटिकली. आता आपण पाहिलं फिनोटाईप म्हणजे काय, एक्सटर्नल ॲपिरन्स ऑफ एनी ऑर्गॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिझमचे जे बाहेरून आपण कॅरेक्टर पाहू शकतो त्याला म्हणायचं फिनोटायपिक कॅरेक्टर असं म्हणतात. आणि जेनोटायपिक म्हणजे जे आपण पाहू शकत नाही, त्यामध्ये जेनेटिक जे चेंजेस होतात ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याला म्हणायचं जेनोटाईप असं म्हणतात. आता फेनोटायपिक रेशो म्हणजे काय, इट इज अ रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स. इट इज अ रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2. आता F2 जनरेशन आणि F1 जनरेशन आपण या टर्म शिकलो पहा. इट इज अ रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2 अँड जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल ॲपिरन्स इज कॉल्ड ॲज अ फेनोटायपिक रेशो. आता आपण हे एक्झाम्पल घेऊया. त्यामध्ये हे आपण टॉल आणि डॉगचे एक्झाम्पल घेऊया. फेनोटायपिक रेशो. फेनोटायपिक रेशो म्हणजे काय, इट इज अ रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2 जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात. इट इज अ रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2 अँड जनरेशन विथ रिस्पेक्ट टू दर फिजिकल ॲपिरन्स. F2 जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात ते ऑफस्प्रिंग्समध्ये जे फिजिकली जे ॲपिरन्स असतात त्याच्यावरून जो रेशो काढला जातो त्याला म्हणायचं फेनोटायपिक रेशो असं म्हणतात. आता इथपर्यंत आपण घेऊया कॅपिटल टी आणि स्मॉल टी. याच्यामध्ये बाय सेल्फिंग, यामध्ये सेल्फिंग झालं. F2 म्हणजे काय आहे, आपण डेफिनेट टर्म पाहिली आहे. त्यामध्ये बाय सेल्फिंग F1 जी प्रोजेनी तयार होती त्याच्यामध्येच पुन्हा त्याच्याबरोबर क्रॉस होतो बाय सेल्फिंग ऑफ F1 प्रोजेनी, आणि त्यामध्ये जे क्रॉस होतोय. आणि आपण आता हे जे आहे F2 जनरेशन आपण बाय चेकरबोर्ड मेथडने पाहूया. इथं मेल आणि फिमेल, इकडे हे कॅपिटल, याच्यापासून दोन टाईपचे गॅमेट्स तयार होतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि इथं पण यापासून सुद्धा दोन टाईपचे गॅमेट्स तयार होतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता इथं कोणत्या, हा जो कॅपिटल टी आहे याच्याबरोबर क्रॉस होतो कॅपिटल टी, हा कॅपिटल टी याच्याबरोबर स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. परत हा कॅपिटल टी स्मॉल टी आणि हा स्मॉल टी. आता हे झालं आपण F2 जनरेशन काढलं पहा. F2 जनरेशन कसं काढलं आपण, बाय सेल्फिंग ऑफ F1 प्रोजेनी. F1 प्रोजेनीमध्ये सेल्फिंग झालं की त्यापासून जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात F2 जनरेशनमध्ये ते आपण आता बाय चेकरबोर्ड मेथडने आपण काढले पहा. मग यामध्ये F2 जनरेशनमध्ये जे फिजिकली ॲपिरन्स या मदतीने जो रेशो तयार होतो त्याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो. आता कॅपिटल टी हे याच्यामध्ये कोण प्रॉमिनंट आहे, टॉल. कॅपिटल टी स्मॉल टी हे पण काय झाले, कॅपिटल टी स्मॉल टी हे टॉल आणि स्मॉल टी हे काय झाले, डॉल. मग याचा फिनोटायपिक रेशो कोणता झाला, किती टॉल प्लॅन्ट तयार झाले 3 आणि डॉल किती झाले 1. म्हणजे फिनोटायपिक रेशो किती आला 3:1. त्याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो. म्हणजे आपण एक्सटर्नल ॲपिरन्स जे आहे किती टॉल आहे आणि किती डॉर्फ आहे त्यानुसार आपण जो रेशो काढला त्याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो. इट इज अ रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2 जनरेशन अँड जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल ॲपिरन्स आर कॉल्ड ॲज अ फिनोटायपिक रेशो. आणि मग फिनोटायपिक रेशो जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज फिनोटायपिक रेशो इन 3:1 रेशो आला पहा फिनोटायपिक रेशो. म्हणजे आपण टॉल याच्यानुसार हाईट ऑफ द स्टेम कशी आहे, तर स्टेमची हाईट टॉल आहे का डॉर्फ आहे, एक्सटर्नल कॅरेक्टरवरून आपण जो रेशो काढला त्याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो. आता जेनोटायपिक रेशो म्हणजे काय, इट इज अ रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2 अँड जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. म्हणजे जेनेटिकली जे कॉम्पोजिशन आहे, जेनेटिक कॉम्पोजिशन किंवा जेनेटिक जे मेकअप आहे ऑर्गॅनिझमचं त्या बेसवरती जो ऑफस्प्रिंगचा जो रेशो काढला जातो त्याला म्हणायचं जेनोटायपिक रेशो. आता आपण हे जेनोटाईप काढलेले आहे पहा. मग त्यामध्ये आता जेनोटाईपवरून आपण सांगायचं. आता कॅपिटल टी कसे आहे, होमोझायगस आहे पहा. कॅपिटल टी आणि स्मॉल टी किती आहेत, हे 2 आहे. हे कसे आहेत, हे होमोझायगस किती आहे, एकच आहे पहा.
होमोझायगस कॅपिटल टी एक आहे. नंतर हेट्रोझायगस कसे आहे, हे 2 आहे. आणि होमोझायगस कसे आहेत, रेसिसिव्ह कसं किती आहे, 1 आहे. जेनोटाईप कसा आला हा रेसिसिव्ह. हा डॉमिनंट म्हणजे 1:2 2:1 1:2 2:1 हा जो रेशो आहे दॅट इज कॉल्ड जेनोटायपिक रेशो. जेनेटिक मेकअप ऑफ ऑर्गॅनिझम, आपण जेनोटाईपवरून आपण त्या जीन्सवरून त्यामध्ये आपण जो रेशो काढला त्याला म्हणतात जेनोटायपिक रेशो असं म्हणतात. पहा मग हा फिनोटायपिक रेशो किती आला, 3:1. जेनोटायपिक रेशो किती आला, 1:2 2:1. यामध्ये फक्त फिनोटायपिक रेशो म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2 and generation with respect to the physical appearance are called as phenotypic ratio. तो मोनोहायब्रिड क्रॉस आपण पाहिले. आता या मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जो रेशो आहे फिनोटायपिक रेशो 3:1 आहे. पहा जेनोटायपिक रेशो म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स produced in F2 and generation with respect to the genetic makeup of organism are called genotypic ratio. आणि genotypic ratio किती आला, आपण मोनोहायब्रिड क्रॉस आपण पाहिले याच्यामध्ये 1:2 2:1 म्हणजे 1 की काय किती काय आले जेनोटाईप, कॅपिटल टी 1 आला. 2 काय आले, कॅपिटल टी स्मॉल टी हे 2 आले. आणि 1 स्मॉल टी आणि स्मॉल टी असं आलं. पहा त्यामध्ये आता ही जी आपण मेथड वापरली आहे याला म्हणतात पुनेट स्क्वेअर किंवा चेकरबोर्ड मेथड असं म्हणतात. पहा इट इज द प्रोबॅबिलिटी टेबल आहे. पहा दॅट इज अ रिप्रेझेंट, हा रिप्रेझेंट काय करतो, रिप्रेझेंटिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स ऑफ द अपोजिट मेटिंग टाईप. हा जो आपण ही मेथड जी वापरली आहे हे F2 जनरेशनसाठी ही चेकरबोर्ड मेथड वापरली जाते किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड पुनेट स्क्वेअर मेथड त्याला म्हणतात. ही जी चेकरबोर्ड मेथड आहे ती डेफिनेशन सांगते. पहा पुढची टर्म आहे चेकरबोर्ड मेथड आहे. पहा त्यामध्ये डेफिनेशन काय सांगितली, त्यामध्ये इट इज ए probability table representing different combination of fertilization between gametes of the opposite mating types that is called as checkerboard. हे चेकरबोर्ड म्हणजे जे गॅमेट्स तयार होतात त्या अपोजिट गॅमेट्स तयार होतात ड्यू टू द फर्टिलायझेशन आणि त्यामध्ये प्रोबॅबिलिटी सांगितली जाते. पहा किती टॉल तयार झाले, किती डॉर्फ तयार झाले त्यानुसार त्याची चेकरबोर्ड मेथड. बोर्ड ही जी आहे हा याला म्हणतात चेकरबोर्ड असं. F2 जनरेशनसाठी ही चेकरबोर्ड मेथड वापरली जाते. पहा अशा एकूण आपण आता मोनोहायब्रिड डायहायब्रिड बरे सांगते पाहिजे. त्यामध्ये मोनोहायब्रिड म्हणजे काय, मोनो मीन्स सिंगल, डाय मीन्स 2. यामध्ये मोनोहायब्रिडमध्ये फक्त सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असते. पहा मोनोहायब्रिड क्रॉस म्हटला तर त्यामध्ये फक्त या सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इट इज अ प्रोड्यूस फॉर्म ए क्रॉस बिटवीन 2 प्युअर पेरेंट्स differing in a single pair of contrasting character are called as a monohybrid. Dihybrid म्हटलं it is a produce form a cross between 2 pure parents differing in a two pair of contrasting character. मोनोहायब्रिड मध्ये फक्त एकच सिंगल पेअर असते आणि डाय म्हणजे दोन पेअर असतात. टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या 2 जोड्या असतात त्याला म्हणायचं डायहायब्रिड. होमोलॉगस क्रोमोसोम म्हणजे काय, द मॉर्फोलॉजिकली जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोसोम प्रेझेंट इन ए डिप्लॉइड सेल. जे क्रोमोसोम मॉर्फोलॉजिकली पण जेनेटिकली पण आणि स्ट्रक्चरली पण सारखे असतात, सिमिलर असतात त्याला म्हणायचं होमोलॉगस क्रोमोसोम. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस म्हणजे जी F1 प्रोजेनी आहे त्याचा क्रॉस एनी ऑफ द पेरेंट्स या F1 हायब्रिड तयार झाली किंवा F1 प्रोजेनी तयार झाली की या F1 प्रोजेनीचा क्रॉस दोन्हीपैकी कोणत्याही एका पॅरेंट्स बरोबर होतो त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. त्यामध्ये डॉमिनंट असेल किंवा रेसेसिव्ह कोणत्याही एका पेरेंट्स बरोबर करायचा आहे. आणि टेस्ट क्रॉसमध्ये फक्त F1 इट इज अ क्रॉस बिटवीन F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. टेस्ट क्रॉसमध्ये ही जी F1 प्रोजेनी आहे याचा क्रॉस रेसेसिव्ह होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट्स बरोबर होतो, एवढाच फरक आहे. पहा मग त्यामध्ये
F1 प्रोजेनी कॅपिटल टी स्मॉल टी आणि होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंट्स कोणते आहे स्मॉल टी. नंतर फिनोटायपिक रेशो आणि जेनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो म्हणजे काय त्यामध्ये एक्सटर्नल कॅरेक्टरच्या बेसवरती जो रेशो काढला जातो F2 जनरेशनमध्ये त्याला म्हणतात फिनोटायपिक रेशो. म्हणजे इट इज द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2 अँड जनरेशन विथ रिस्पेक्ट टू द फिजिकल ॲपिरन्स दॅट इज कॉल्ड ॲज फिनोटायपिक रेशो. आणि जेनोटायपिक रेशो त्यामध्ये फक्त इथं फिजिकली कॅरेक्टर वापरली त्या बेसवरती जेनेटिक मेकअप ऑफ ऑर्गॅनिझम त्या ऑर्गॅनिझमचं जेनेटिक कॉम्पोजिशन काय आहे जेनेटिक चेंजेस काय आहे त्याच्यानुसार ज्या रेशो काढला जातो त्याला म्हणतात जेनोटायपिक रेशो असं म्हणतात. आपण मोनोहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल घेतलेलं आहे त्यामध्ये फिनोटायपिक रेशो किती आहे 3:1 आहे. जेनोटायपिक रेशो किती आहे 1:2:1 आहे. आणि या F2 जनरेशनसाठी जी मेथड वापरली जाते त्याला म्हणतात चेकरबोर्ड मेथड असं म्हणतात. तर अशा प्रकारे जेनेटिक टर्मिनॉलॉजी हा टॉपिक इथं संपलेला आहे. ज्या आपण जेनेटिक ज्या टर्म पाहिल्या आपण 20 ते 21 जेनेटिक टर्म पाहिल्या या टर्म समजून घ्या म्हणजे आपल्याला चॅप्टर समजायला सोपं जाईल. थँक्यू.